कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वा डॅडी, तुम्ही हे सगळं मुद्दामून घडवून आणलंय हे न कळण्या इतपत भोळी नाहीये मी। आमच्या विरोधात काही करायच्या आधी हितून पुढे लक्षात ठेव, जालिंदर निंबाळकर बाप आहे तुझा बाप। इन्स्पेक्टर साहेब कुठले 5 लाख रुपये आणि आमचा काय संबंध त्याशी? मी समजावलं मॅडमला। डॅडी स्वतःच्याच मुलीच्या घरात चोरी कशाला करतील नाही का? आणि आज एवढं ऐश्वर्य असताना नाही, मुळात ती गोष्ट पटण्यासारखीच नव्हती मला। पण असो, तुमच्या दोघांमधील गैरसमज आता मिटलेले दिसत आहेत। ठीक आहे, मी निघतो आता। त्या पाणपोळीचं काम पूर्ण झालं की कळवतो, तेवढं उद्घाटनाला या। येतो की येतो। नमस्कार। चालतं चाल। जाऊ बापू, अहो कुठं कमी पडलो आम्ही? असं काय पाप घडला आमच्या हातून? काय हा दिवस बघायला लागला आम्हाला? म्हणजे एकीकडे म्हणायचं की आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असू द्या, दुसरीकडे जाऊन आमच्याबद्दल पोलिसात जाऊन तक्रार करायची। जाऊ बापू, तुम्हाला आमच्याबद्दल संशय असेल तर आमच्या घराची झडती घ्या। हा, पण आमची आबरू अशी चावट्यावर टांगू नका। आपल्याच लेकरांना आपला अपमान करावा यापेक्षा काय मोठं दुःख असू शकतं एका बापासाठी? अहो डॅडी, डॅडी असं नका बोलू डॅडी। मला माहिती आहे तुम्ही काहीच नाही केलेलं। हे बघा, आमचा काहीच संशय नाही तुमच्यावर। एक वेळ ना माझं कान धरा, पण असा हात नका जोडू तुम्ही। वाटलंच तुझ्याच्या वतीनं मी माफी मागतो, खरंच माफ करा आम्हाला। सूर्या माझा ऐक जर। सूर्या, सूर्या, आमचं घर जाळ निघाली होती, आता ही जी ठिणगी टाकली आम्ही, ही जाऊन दाखव आधी। सूर्या, असं वागणारस का तू माझ्याशी? सूर्या, काहीतरी बोल ना रे। सूर्य, धनु, दादा इथं? धने, काय झालं? लंगडतेस का तू? इथं बस। काय झालं पायाला? अरे हा? काय नाही, ते बाहेर लय ऊन आहे ना, म्हणून म्हणलं की पटकन पटकन घरी पोचावं, म्हणून जोर जोरात पावलं टाकायला लागले तर खडं टोचलं पायात आणि पाय बी मुरगळला। बाहेर नाही दुखत आहे, किरकोळ आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।